हॅलो प्लीज दत्त बुक हे थोडं हात माझ्या इथं ठेवा परत तेच लाईट नाही काय 33 डीपी ऑन आहे माझं लाईट कुठं लाईट नाही अरे एक मिनिट येतात बारामतीकरांना काय सांगा आदरणीय पवारसाहेब जेव्हा 1967 जेव्हा तेव्हापासून पद्धत आहे बारामतीकरांचं हे आदरणीय पवारसाहेबांचं प्रेम आहे आणि इथे नेहमी काटेच्या वाडीला आमचे आजोबा आजी माझे काका अनंतराव पवार म्हणजे आता बंधू इथलं सगळे जे ते श्रीनिवास पवार आणि ह्या सगळ्यांनी आमच्या कुटुंबाची जवळपास 6 दशकाची ही पद्धत राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे तमाम बारामतीकरांचे मनपूर्वक आभार मानते की 6 दशकं जो आशीर्वाद प्रेम विश्वास आदरणीय पवारसाहेबांना दिला त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांसमोर नतमस्तक होते. ताई हा कनेरीचा मारुतराय कायमच पवारांना पावत राहिलेला आहे मात्र आता मारुतराय पुढेच एक प्रश्न उभा राहिला आहे की नेमकं कुठल्या पवारांना पावायचं पण असं करूया असाला मारुती रायाला ह्या अडचणीत टाकायचं पण मारुती रायाकडून फक्त आशीर्वाद घेऊ तोच करता करा पण काय बोलतो त्याचबरोबर आपण आज सगळे म्हणून आज पूजा करूया आणि हात जोडून विनंती करूया की उजनीचं धरण नाझऱ्याचं धरण खडकवासला सगळ्या आपल्या धरणांमध्ये अनेक ठिकाणी शून्य पाणी किंवा कमी पाणी तर चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेला काळ्या मातीशी इमान राखणारा आपला बळीराजा त्याला न्याय आणि असं सरकार येऊ दे जे शेतकऱ्याचं कष्ट करणाऱ्याचं कामगाराचं जो शोषित आहे वंचित आहे पीडित आहे जो या देशासाठी कष्ट करायला तयार आहे असंच बळीराजाचं राज्य पहिल्या टप्प्यात रामाचं राज्य पहिल्या टप्प्यात लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धतीने पारदर्शक पद्धतीने हे इलेक्शन व्हावं एवढीच विनंती आहे सरकार आणि इलेक्शन कमिशन इंदापूरमध्ये केलेल्या भाषणाचं अजित पवारांनी जे भाषण केलं होतं त्याची आता निवडणूक आयोगाकडे तो अहवाल देखील प्राप्त होण्याचा चर्चा सुरू झाली विधान करावेत भाषणात मात्र अशी विधानं करून स्वतःच ते अडचणीत येतात असं दिसतंय का माझं कुठल्याही विधानावर एकच रामकृष्ण हरी जवातूत आहे थँक्यू